कोल्हापूरचा भडंग फेमस आहे, पण हे चिरमुरे थोडेसे वेगळे आहेत. तर बनवायचा कसा, तर शेंगदाणे 300 ग्रॅम आहेत, 1.5 किलो चिरमुरे आहेत. हे शेंगदाणे अगदी मंद गॅसवर मी मस्त तळून घेते आणि चिरमुऱ्यावर टाकून घेते. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर शेंगदाणे तर आपले तळून होत आलेले आहेत, मी काढून घेते चिरमुऱ्यांवर. आता आपण कढीपत्ता घालायचा आणि कढीपत्ता अगदी मस्त तळून घ्यायचा आहे, म्हणजे पानं तुटत नाहीत किंवा त्यांना सगळं मसाला लागत नाही, म्हणून आपण मस्त पानं तळून घेतलेली आहेत. ती पण त्याच्यावर मी घालून घेते, म्हणजे तेल सगळं चिरमुऱ्यात आत जातं. आता जिरे मोहरी फोडणी टाकायची आहेत आणि थोडीशी तडतडली की आलं लसूण मी पेस्ट केलेली आहे. लसणाची मी साल काढलेली नाही, सालेसहितचा फ्लेवर इतका सुंदर येतो ना, अगदी मस्त. आता मी हळद घालते, हे लाल तिखट आहे आपलं कोल्हापूरचं, सर्व मसाल्यांचं ते घालते. आता हा चिवडा मसाला आहे, चिवडा मसाला मी घरीच बनवून ठेवला. मी ही पण रेसिपी तुमच्यासाठी टाकेन. थोडासा गरम मसाला आणि मीठ कमी घातले कारण चिरमुऱ्यांना थोडं मीठ असतं, मग खारट होईल म्हणून आपण मीठ कमी वापरले. आता वरून ही आपण थोडी 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 फोडणी घालायची आहे आणि मस्त हलवत घ्यायचं, म्हणजे सर्व चिरमुऱ्यांना तो मसाला लागेल. अजून फोडणी शिल्लक आहे, अजून मी एकदा टाकणार आहे आणि हलवून घ्यायचं आहे. अशा रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि हा आपला कोल्हापूरचा भडंग कसा झाला हे मला सांगायचं आहे. आता आपण थोडीशी साखर पावडर टाकणार आहोत, कारण साखर पावडर टाकलेली नाही, मसाल्यात घातलेली नाही ती. वरून मी थोडीशी साखर पावडर टाकते, म्हणजे सर्व चवी एकत्र होतील, कारण मसाल्यात थोडासा आंबटपणा आहे म्हणून आपण वरून साखर पावडर टाकलेली आहे. आता मस्त भडंग तयार आहे.